खूप जणांचं तुम्ही ऐकलं असेल की मला गुंतवणूक करायची आहे, मला इन्व्हेस्ट करायचं आहे, मला म्युच्युअल फंड एसआयपी सारख्या ठिकाणी गुंतवायचं आहे, मला चांगल्या प्रकारचा कॉर्पस गोळा करायचा आहे. बट मोस्ट ऑफ द लोक ना त्याला डिले 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 करत जातात. आणि असं इन्व्हेस्टमेंटच्याच बाबतीत होत नाही, तर असं आपलं खूप साऱ्या गोष्टींच्या बाबतीत होतं. जसं की आपल्याला एखादा उद्योगधंदा करायचा आहे किंवा आपल्याला एखाद्या कामाला सुरुवात करायची आहे, तर आपण ना प्रोक्रॅस्टिनेट करत जातो, आपण डिले 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 करत जातो. बट त्या डिले करण्याच्या चक्रात आपलं काय नुकसान होतं ना, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या लाईफमध्ये खूप काही व्हॅल्यू ॲड करणार असणार आहे, याची मी तुम्हाला आधीच अश्युरिटी देतोय. जर तुम्ही कोणत्या कामाला डिले करत राहणारा व्यक्ती असाल, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तुम्ही उशीर 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 डिले 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 करत राहणारा व्यक्ती असाल, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जिंदगीत कधी तुमच्या इन्व्हेस्टमेंटला डिले करणार नाही आहात, याची मी तुम्हाला अश्युरिटी देतोय. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि या व्हिडिओमध्ये प्रॉपर पद्धतीने आपण जाणून घेऊयात की कॉस्ट ऑफ डिले, जीवनामध्ये डिले केल्याने इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीमध्ये काय आपल्याला त्यांनी नुकसान होऊ शकतं, याची क्लिअरिटी तुम्हाला या व्हिडिओमधून आजच्या मिळणार आहे. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रीतम पाटील, फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या बेस्ट सेलिंग ॲमेझॉन पुस्तकाचा लेखक. सो आपण एका प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोबत, उदाहरणासोबत आपण समजून घेणार आहोत की कॉस्ट ऑफ डिले, एखादी गोष्ट जीवनामध्ये उशिरा सुरू केल्याने, डिले डिले करत गेल्याने त्याचं काय परिणाम त्याचे आपल्या जीवनात होऊ शकतात, काय त्याचं नुकसान आपल्या जीवनात आपल्याला होऊ शकतं, हे आपण स्टेप बाय स्टेप छान पद्धतीने उदाहरणासोबत समजून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॉपर पद्धतीने कळेल आणि अंडरस्टँड होईल. ओके, सो लेट स्टार्ट. आय होप तुम्हाला माझी स्क्रीन दिसतीये आणि प्रॅक्टिकली आपण समजायला सुरुवात करूयात एका उदाहरणासोबत. राईट. सो एक राम होता आणि एक श्याम होता. एका केस स्टडीवरून आपण अंडरस्टँड करूयात, तुम्हाला छान पद्धतीने अंडरस्टँड व्हावं त्यासाठी मी तुम्हाला जबरदस्त स्क्रीनवर क्लिअरिटी देतो, जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर होईल. एक राम होता आणि श्याम होता, दोघंही मित्र होते, छान पद्धतीने जॉब करत होते, 50,000 रुपये दर महिन्याला कमवायचे. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण 10,000 रुपये आपल्या रिटायरमेंटसाठी ना साईडला काढायला सुरुवात करूयात. दोघांचं पण एज लगभग 40 वर्ष होतं. राईट, 40 एज होतं दोघांचं पण. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण आपल्या रिटायरमेंटसाठी ना छानसा कॉर्पस गोळा करूयात. आणि महिन्याला त्यांनी ठरवलं की करीबन आपण 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे. 10,000 आपण महिन्याला इन्व्हेस्ट करत जायचे. आणि रामनी इमिडिएट ऍक्शन घेतली की मग जर आपल्याला करायचंच आहे तर उशीर कशाला करायचा. राईट, वयाच्या 40व्या वर्षी आपण सुरुवात करूयात आणि करीबन पुढच्या 20 वर्ष गुंतवणूक करूयात. वयाच्या 60 पर्यंत आपल्याकडे छानसा कॉर्पस गोळा होईल. बट झालं असं की श्यामला इमिडिएट ऍक्शन घ्यायला जमलं नाही. रामनी इमिडिएट ऍक्शन घेतली, 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायची. राईट, आणि पुढचे 20 वर्ष वयाच्या 60 पर्यंत गुंतवणूक करायचं ठरवलं. यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली म्युच्युअल फंड, एसआयपी सारख्या ठिकाणी, जिथे छान पद्धतीचा कंपाऊंडिंग इंटरेस्ट आपल्याला मिळतो, जर तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर. आणि ॲव्हरेज रिटर्न 15%, 13% आरामशीर मिळतात जर लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही म्युच्युअल फंड, एसआयपी सारख्या ठिकाणी गुंतवणूक करत असाल तर. आणि हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. यांनी 13%चं रिटर्न मिळेल असं एक्सपेक्ट केलं. आणि याच्याकडे 10,000च्या हिशोबाने पुढच्या 20 वर्षात 1,02,79,620 रुपये गोळा होणार. राईट, बट श्याम 10,000 महिन्याला इन्व्हेस्ट करायचं म्हणत होता सोबतच रामच्या. आणि त्याला वयाच्या 40व्या वर्षी ना इमिडिएट ऍक्शन घ्यायला जमलं नाही. करू 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 डिले 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 होत गेलं. काही कामं त्याला आले, तिथे त्याला पैसे खर्च करावे लागले. म्हणून त्याला 40व्या वर्षी न करता आल्यामुळे त्यांनी 45व्या वर्षी करावं असं त्यांनी ठरवलं. म्हणजे काय, आता श्यामकडे रिटायर्ड व्हायला 15 वर्ष बाकी आहे. 40ला यांनी सुरुवात केली, त्यामुळे याच्याकडे 20 वर्ष होते, त्याच्याकडे 15 वर्ष आहे. आणि यांनी असं ठरवलं की 15 वर्ष चला मी गुंतवणूक करतो, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि आरामशीर याला सुद्धा लॉंग टर्म साठी गुंतवणूक करतोय. 15 वर्ष म्हटलं म्हणजे 13% रिटर्न आरामशीर मिळणार. बट झालं असं की याच्याकडे ना वयाच्या 60व्या वर्षी 51,32,705 रुपयेच गोळा झाले. याच्याकडे 1,02,00,000 म्हणजे
जो 5 वर्षे डिले केल्याने डिफरन्स जो येऊन राहिलाय करीबन 51,46,000चा, 51 लाखाचा, राईट. म्हणजे या 5 वर्षे डिले केल्याने या व्यक्तीचं 5 वर्षे डिले झालं आणि या 5 वर्ष डिले झाल्याच्या चक्रात करीबन 50%चं नुकसान या व्यक्तीचं झालंय. किती? 50%. या व्यक्तीचे 1,02,79,000 रुपये गोळा होऊन राहिलेत. या व्यक्तीचे 51,32,000 फक्त गोळा होऊन राहिलेत. म्हणून तुम्हाला समजलं असेल की या जर्नीमध्ये जेवढं अर्ली आपण सुरुवात करू म्युच्युअल फंड, SIP सारख्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला, जेवढं लवकरात लवकर आपण नॉलेज घेऊ आणि गुंतवणूक करायला सुरुवात करू, तेवढ्या लवकरात लवकर आपला छान पद्धतीचा कॉर्पस गोळा होईल. आता बघा, या व्यक्तीला 10,000 रुपयांनी 20 वर्षात ही अमाऊंट गोळा करायला जमून राहिलंय. पण हा व्यक्ती जर म्हणत असेल की मी महिन्याला 15,000 इन्व्हेस्ट करतो, तेव्हा सुद्धा हा व्यक्ती या व्यक्तीकडे पोहोचू शकत नाहीये. 15,000 महिन्याला इन्व्हेस्ट करून सुद्धा पुढच्या 15 वर्षात जर हा म्हणत असेल की मला या व्यक्तीच्या अमाऊंट एवढा कॉर्पस बनवायचा आहे, तरी सुद्धा या व्यक्तीकडे तेवढा कॉर्पस गोळा होऊ शकत नाही. फक्त 76,99,000 रुपीज बनतात. तरी सुद्धा 25,80,000चा डिफरन्स येतोय, राईट. म्हणून खूप सारे प्रोफेशनल मी बघतोय, तुम्ही जॉब करत असाल, उद्योगधंदा करत असाल, पैसे कमवत असाल, बट तुम्ही पैसे कमवण्यावर खूप फोकस करताय, राईट. बट ज्यावेळेस आपण पैसे कमावण्यावर फोकस करतो ना, त्यासोबत आपल्या पैशाला वाढवण्यावर किंवा त्याला मॅनेज करण्यावर सुद्धा आपलं लक्ष हे तेवढंच राहणं गरजेचं आहे. अदरवाईज आपण आपल्या पैशाला वाढवण्यामध्ये नुकसान करून घेतो आणि आपण तिकडे मेहनत करून पैसे कमवत राहतो, राईट. आणि असं अजूनही मी अनालाइज केल्याप्रमाणे 80% 90% लोक हेच करून राहिलेत. आपण जास्तीत जास्त पैसे कमावण्यावर फक्त फोकस करतो, पण जो पैसा ऑलरेडी कमावतो त्याला गुंतवून छान पद्धतीने कसं आपल्याला ग्रो करता येईल, वाढवता येईल, यावर आपण लक्ष सुद्धा देत नाही, राईट. म्हणून कॉस्ट ऑफ डिले काय असतं हे तुम्हाला कळालं असेल. उशीर केल्याने खूप मोठा डिफरन्स आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला जाणवतो किंवा आपलं नुकसान होऊ शकतं, जे नुकसान तुमचं व्हावं नाही असं मला वाटतंय. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला लेसन मिळाला असेल की फक्त इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्येच नाही, जर तुम्ही एखादा उद्योगधंदा करण्याचा विचार करत असाल, त्यामध्ये सुद्धा तुम्ही डिले करत असाल, तर 5 वर्षांनी 10 वर्षांनी जर तुम्ही ती गोष्ट सुरुवात करायला जाल, तर त्यावेळेस जमाना बदललेला असेल, त्यावेळेस कॉम्पिटिशन वाढलेलं असेल त्या गोष्टींमध्ये. म्हणून त्या गोष्टींमध्ये सुद्धा डिले करू नका, राईट. जर तुमच्या माइंडमध्ये एखादी आयडिया असेल, लगेच त्याला ऍक्शन घ्या, लगेच त्यावर इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. अदरवाईज तुम्ही ऍक्शन घेतली नाही किंवा तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली नाही, तर तुमच्या जागी नक्कीच दुसरे लोक ऍक्शन घेतील. ते त्या गोष्टीचा, त्या आयडियाचा फायदा घेईल आणि लवकरात लवकर जीवनात समोर जाईल, राईट. म्हणून कोणत्याही कामाला किंवा उद्योगधंदा करायचा असेल किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात करायची असेल, तर त्याला डिले करत राहू नका. डिले कराल तर त्यात तुम्हाला नुकसान होईल, नुकसान होत जाईल, नुकसान होत जाईल, नुकसान होत जाईल. म्हणून नुकसान व्हावं नाही असं तुम्हाला वाटतंय, तर आजपासून डिसाईड करून टाका की मी कोणतीही गोष्ट सुरुवात करायला डिले करणार नाही, वेळ लावणार नाही. मी इमिडिएट ऍक्शन घेईल आणि लवकरात लवकर त्यावर ऍक्शन घेऊन काम करायला सुरुवात करेल. सो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल, आणि युजफुल ठरला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की यस, हा व्हिडिओ खरोखर मला युजफुल वाटला, माझ्या जीवनामध्ये खूप जबरदस्त लेसन मला मिळाला. तुमचे 1-2 लाईन मेसेज कमेंटमध्ये मला 1-2 लाईनमध्ये लिहिलेला मेसेज नक्कीच वाचायला आवडेल आणि त्याला मी नक्कीच रिप्लाय सुद्धा करेल. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर लाईक सुद्धा करून घ्या, कमेंट सुद्धा करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बिकॉज असेच छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे आणि घेऊन येत राहतो, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जिथे कुठे पोहोचायचं आहे तिथे पोहोचायला मदत होईल आणि छान पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला ग्रो व्हायला मदत होईल. सो बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. लव यू ऑल. साइनिंग ऑफ, प्रीतम पाटील. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.